शिव्या दिल्याने कोणता ग्रह प्रदूषित होतो? शिव्या देणे, कटू भाषा वापरणे किंवा अपशब्द बोलणे हे व्यक्तीच्या मन, वाणी आणि वागणुकीचा दोष दर्शवतात. ज्योतिषशास्त्रात अशा वागणुकीचा संबंध विशेष खालील ग्रहाशी जोडला जातो. मंगळ. मंगळ हा क्रोध, आक्रमक, उद्धटपणा, झुंजार वृत्ती यांचे प्रतिनिधी करतो. मंगळ जर कुंडलीत अशुभ स्थितीत असेल तर व्यक्तीला रागावर नियंत्रण ठेवणे कठीण होते आणि तो सहज शिव्या, शाप किंवा कठोर भाषा वापरतो. मंगळाच्या प्रदूषणामुळे वाणी उद्धट होते. राहू माणसाला स्वच्छंद, मर्यादाहीन वागणुकीकडे ढकलतो. राहू प्रदूषित असेल तर व्यक्ती अपरिपक्व, बिनधास्त आणि कोणत्याही गोष्टीत मर्यादा न पाळणारी होते. अशा वेळी शिव्या देणे, समाज विघातक भाषा वापरणे वाढते. शनी. शनी हा कर्माचा आणि शिक्षेचा ग्रह आहे. शनी जर कुंडलीत वाणी स्थानावर द्वितीय स्थान किंवा मंगळासोबत अशुभ योगात असेल तर व्यक्तीची भाषा कटू, धारदार, शिवीगाळ करणारी होऊ शकते. मर्क्युरी, बुध आणि द्वितीय स्थान. बुध हा वाणी संवादाचा ग्रह आहे. बुध अशुभ योगात किंवा राहू, शनी, मंगळ यांच्याशी संबंधित असेल तर वाणी दूषित होते. कुंडलीतील द्वितीय स्थान वाणीचे स्थान आहे. हे स्थान अशुभ ग्रहांनी ग्रसित झाल्यास वाणी कठोर व शिवीगाळ करणारी होते. शिव्या देण्याचा थेट संबंध मंगळ, राहू, शनी आणि अशुद्ध बुध यांच्याशी असतो. उपाय: शांत राहण्याचा प्रयत्न करावा. मंगळ, राहू, शनी ग्रह शांतीसाठी मंत्र जप, दान, सात्विक आहार विहार ठेवावा. ओम शांती 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 याचा जप नियमित करावा. शिवलिंगास अभिषेक करणे विशेष मंगळवारी लाभदायक. अर्वाच्य बोलणं, उद्धट बोलणं आणि शिव्या देणं, निंदा करणं यातून मानसिक विकृत मन हे अधपतनास म्हणजेच विकासाला नव्हे तर अधोगतीला कारण होतं. त्यामुळे भांडण नको हेच